नमस्कार मित्रांनो. नमस्कार मैत्रिणींनो. सो जसं की सगळ्यांना माहिती आहे 25 ला आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी आहे आणि आम्ही ज्या सोसायटीत आता शिफ्ट झालो आहे त्या सोसायटीने ठरवलेलं आहे की जे वारकरी पायी जातात पंढरपूरला दरवर्षी जातात तर त्यांची सेवा करायची. ऍक्च्युली म्हणजे भरपूर लोकांचा उपवास असतो तर त्यांना आमच्या सोसायटीच्या चिवडा झालं, अजून फराळ खिचडी, हो. राजगिराचे लाडू केळी असं काहीतरी झाली. प्रोव्हाइड करायचं हो. ऑन द वे त्यांच्या. हम्म. सो ते आय थिंक हो, पुण्यामध्ये ते उद्या जाणार आहे. पुण्यामधनं जाणार आहे. सो आम्ही आता आमच्या एंडने आम्ही त्यांना फराळी चिवडा द्यायचं ठरवलेलं आहे. सो त्याची आता आम्ही प्रिपरेशन करणार आणि आम्ही आता ऍक्च्युली आमचे मित्र राहतात शेजारीच आमच्या तर त्यांच्या घरी आम्ही ते प्रिपरेशन सगळं करायचं ठरवलेलं आहे. पॅकिंग वगैरे हो. चिवडाची नीट अशी प्रॉपर. सो आम्ही आता निघलो आहे आमच्या फ्रेंडच्या घरी. तिथे सगळं प्रिपरेशन आम्ही करणार आहे. हो, आणि ब्लॉगचं पण प्रिपरेशनसाठी आमचा जो ट्रायपॉड आहे आम्ही सोबत घेऊन चाललो आहे. सो गुड गुड. सांग त्याच्यात तू काय करणार आहे आता? काय करणार, काय करायचं स्कूलमध्ये वाटायचंय ना उद्या, आपण येईल ना उद्या सगळेच येते. वारकऱ्यांना द्यायचंय. सांग वारकऱ्यांना द्यायचंय. एवढी एक वाटी भरून एवढी हा एक वाटी थोडस वरती. माझं तो नाही कसा सेवन बिल्डिंग मध्ये तो माझा फ्रेंड आला. मी दुपारी त्याला बोललो पण मग तो म्हणे मी पण कॉन्ट्रीब्युट करतो बोलला. पण माझ्या डोक्यात नाही राहिलं कॉल करायचं. शिकला तुझा. बोल. हॅलो गाईज, प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. या, थँक्यू. आम्ही आता इतके पॅक बनवले आहे बघा. माझ्या बायकोने एवढे भरले. सो उद्या आम्ही जाणार पुण्यामध्ये, वारी येते तिकडे आम्ही जाणार वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी. आमच्याकडनं थोडंफार कॉन्ट्रीब्युशन सो आम्ही हे केलेलं आहे. सो उद्या माईट बी आम्हाला दर्शन झालं पालखीचं तर आम्ही तुम्हाला पण दर्शन करू पालखीचं आणि आमच्या थ्रू तुम्ही पण पालखीचं दर्शन करा. सो गाईज आता वाजले आहे रात्रीचे 11:30 आणि इथे हे सगळे आमचे सोसायटीचे लोक आहे जे की आम्ही ॲक्च्युली गाडी लोड करतो आहे. उद्या सकाळी आम्हाला सकाळी 6लाच निघायचं आहे गाडी घेऊन, कारण तिथे खूप जास्त गर्दी होती. नंतर गाडी आत नेणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल होऊन जातं. त्याच्यामुळे रात्रीच आम्ही गाडी लोड करून ठेवली. आणि हे आमचे सोसायटीचे काही लोक, जसं की आम्ही बॅनर छापला आहे आमच्या सोसायटीचा जो आमच्या गाडीला. सो आमची गाडी आयडेंटिफाय होईल की हा ओके ही आमची गाडी आहे. दॅट्स वाय आम्ही हा बॅनर वगैरे छापून गाडीला लावलेला आहे. आणि आता ऑलमोस्ट 11:30-12पर्यंत आमची पूर्ण गाडी लोड झाली होती. आणि आम्ही आता डिस्कशन करत आहे लोक की आम्ही करत होतो डिस्कशन की उद्याचा कसा प्लॅन राहील, काय राहील, किती वाजता निघणार, गाडी कुठे आमचा स्टॉल लागणार आहे जिथे की आम्ही रिफ्रेशमेंट सर्व करणार आहे. भेटू आपण उद्या सकाळी. कॉल करा. हॅलो गाईज, वी हॅव जस्ट रीच. आम्ही इथे सकाळी आलोय 9:30 वाजता, जिथे आम्ही प्रसाद वाटणार आहे, लाईक चिवडा वगैरे वारीच्या इथे. हो, तर खूप जास्त आताच गर्दी आहे. 4 वाजता येणार आहे वारी इथे आणि इथे आताच गर्दी आहे. पकड. केस पॅकेज झाले गाडीवर. आम्ही 2 व्हीलरवर आलो गाईज, कारण इथे 4 व्हीलर आणणं म्हणजे आणणं सोपं होतं पण नेणं खूप अवघड आहे. केस कसे झाले सगळे. लावला पण टिक्का वाले आहे. आता काहीतरी लावणार आहे, वारकरी होणार आहे वारकरी. कसे दिसतो आम्ही, मस्त वाटतंय. सो इथे पालखी येते, आम्ही आलोय
अजून तर एवढा रश नाहीये, पण थोड्या वेळाने खूप जास्त होईल. गाईज शी इज माय फ्रेंड, शी इज ऑल्सो विथ अस. आज वारीमध्ये आलो आहे आणि आज आम्ही टीका लावलाय. सो जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. हा, फर्स्ट टाइम आहे. सो गाईज खूप जास्त क्राऊड आहे, तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला. ते पण ब्लॉग काढताय बघ, इथे आम्ही आलोय. ते लोक म्हणजे- ब्लॉग काढताय. जेन्युअनली लोक खूप जास्त इथे सेवा करतात. कोणी उपवासाला केळी देतात, कोणी चिवडा देतात. मेडिकल कॅम्प सुद्धा इथे लागतात. प्रत्येक बघ ना, प्रत्येक. ऍक्च्युली आम्ही आता लोणीकंद हा हायवे, या हायवे वरनं पालखी पास होते. वेदर पण आज खूप छान आहे. हा ऍक्च्युली हा फर्स्ट टाइम आहे अवनीचा आणि माझा हा. वारी अटेंड करण्याचा. ओ कांबळे. मला काय हो ना, आम्ही पण आहे, एकटे एकटे ब्लॉग करताय. सो कसं फील होतंय तुला पहिल्यांदा वारी अटेंड करून? मस्त फील होतंय. हा? मस्त feel. मस्त फील होतंय. Thanks. ओके. आम्ही पहिल्यांदा आलो, इव्हन आम्ही पंढरपूरला पण नाही गेलो. जाऊया आता याचं. हो, इतकं पॉझिटिव्हिटी आहे, इतके सिंपल लोक आणि इतक्या पॉझिटिव्हिटीने पायी वेदर पण छान हो झालं. पायी जात आहे पंढरपूरला. मी तो म्हणतो एकदा तरी वारी अटेंड केली पाहिजे, एकदा तरी हा एक्सपिरियन्स प्रत्येकाने डोळ्याने पाहिला पाहिजे, घेतला पाहिजे. आणि आली नाहीये, 4 वाजता टाइम दिला आहे, 4 वाजता. आणि खूप जास्त कॅम्प लागले. बिस्किट्स वगैरे वाटताय वारकऱ्यांना. मला पण द्या. थँक्यू. सो गाईज, हे फुल माझ्या बायकोला. या ते फुल देतात ते वारकऱ्यांना. म्हणजे मी घेतलं त्यांच्याकडनं आणि माझ्या बायकोला दिलं. गाईज बघा, जिथे इथे आमचा हा स्टॉल आहे का? हा नाही आहे स्टॉल. इथे आमचा सोसायटीनी, जी आमची सोसायटी त्यांनी इथे स्टॉल लावलाय. ही माझी बायको. सिग्नल सोसायटी. हा हा, आपला वाला मी. हे नाही खाते. घ्या रे, माझ्या बायकोकडनं काहीतरी घ्या. केळं घ्या काका. ते नाही घेत. मजा अशी येते कधीची केळं घेऊ. हिच्याकडनं कोणीच केळं घेत नाही. मे बी ते खाऊन येतं ते केळ्याने ऍसिडिटी वगैरे होते. इथे माग केळीचा स्टॉल लागलाय, तिथंच भरपूर खाताय. आणि एजेड लोक नाही खा, सर्दी वगैरे होते म्हणून. प्रतीक घेतलं. खावत कर. फायनली घेतलं केळं माझ्या बायकोकडनं कोणीतरी. बघा, केळं मावशी. मावशी केळं. आमच्या चिवड्याला खूप जास्त डिमांड आहे. हे बघा, सगळ्यांना आमचा चिवडा आवडलाय. खूप जास्त लोक येत आहे यायला. ये वा ना. वा 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 वा. हे बघा बाई बायको, चिवडा चिवडा चिवडा. रामकृष्ण हरी. चिवडा वाटा, चिवडा चिवडा चिवडा. दे बेटा दे. हा दे बेटा दे. हा. हा, आजोबा या बाबा या. जय हरी जय हरी. चिवडा घ्या चिवडा. जय हरी. फायनली आमचा चिवडा संपलाय. आमची हो. केळी नाही संपत. पण आमच्याकडे पूर्ण ट्रक भरलेला आहे अजून. अजून चिक्की स्टार्ट केली हो. आता आम्ही द्यायची. पण एवढे ओझं घेऊन एवढे पायी कसे चालतात काय माहिती. खरंच म्हणजे खूप जास्त श्रद्धा लागते मनात ही गोष्ट करायला. एवढे एजेड बायका माणसं एवढे ओझं घेऊन डोक्यावर चालणार विशेष. बाबा किती ओझं आहे त्यांच्याकडे.
इतके लोक आणि लांब ते पण लांब एवढ्या लांब एवढ्या किलोमीटर आपल्या गाडीने बिना बिना चप्पलचे येत आहे एजेड लोक. म्हणजे आपण गाडीने बाईकने पण आपला एवढा प्रॉब्लेम होतो एवढा डिस्टन्स क्रॉस करायला ते पायी चालतात. Wow. छान एक्सपिरियन्स आपण नेक्स्ट प्रत्येक वर्षी असं येत जाऊ वारी. हो नक्की. यावेळेस तर आम्हाला सोसायटीमुळे चान्स हा म्हणजे भेटला. आम्हाला माहितीच नव्हतं की अशी पण काही कॉन्सेप्ट असते. कारण की पहिले आम्ही तिकडे बावदानला तिकडे राहत होतो त्याच्यामुळे तिथे असं काही नव्हतं. पण इथे फर्स्ट टाइम बघितलं. तर इंटरेस्टिंग नाईस. आता प्रतीक माऊली जय हरी. पाणी पाणी बॉटल्स काढलंय. घेतलंय. या या माऊली पाणी जय हरी. बघा guys, किती जास्त गर्दी आहे इथे एकदम मोठ्या प्रमाणात. हो मेनवाली पालखी बाकी मेनवाली पालखी अजून खूप माग आहे. इतक्या पुढपर्यंत लोक आलेले आणि एकदम जास्त क्राऊड. आता काहीच नाहीये. जेव्हा मेन पालखी येईल तेव्हा अक्षरशः इथं उभं राहायला जागा नाही राहणार. इतकी जास्त गर्दी राहणार आहे. एकदम जास्त प्रमाणात गर्दी राहणार आहे. हे काय करता इथे बस? आराम चालू आहे यांचा बघा आराम चाललेला आहे. थकले बिचारे खूप जास्त लांबून लांबून चालत येतात. सो आराम चाललाय. मला नाही प्रतीक हा नाही, मला नाही येत. बघितले ना मला आणि जोरगात खेळतात ते माणसं. बघा काही इतक्या लांबन डोक्यावर तुळस घेऊन हे लोक येत आहे. भारी ना. जरा माऊली पाणी पाणी नमस्कार. कसं धरण वाटतंय पोहोचलोय. तुम्हाला असं? चांगलं वाटतं आम्हाला पांडुरंगाची नाही, सेवा नाही, करतोय काही आम्ही नाही. तुकाराम ओके, महाराजाची किती लांबून आले तुम्ही? देहूपासून आलोय आम्ही. देवीपासून आले. आणि मला 50 वर्ष झाली सेवा आहे. कधी निघाले होते तुम्ही? सकाळी पहाटे 4ला निघालोय आम्ही. 4ला. अच्छा. अरे कुठून आले तुम्ही? देहूपासून देऊपासनं. अरे रात्री पुण्यात 50 वर्षापासून तुम्ही आता मस्त वाटत असेल एकदम. नाही चांगलं वाटतं खास सुद्धा वाटत नाही चाललेलं तुकाराम महाराजाची अशी तुम्हालाच आशीर्वाद असावा म्हणून आम्ही हो करतोय. पांडुरंग हरी सुखी राहू दे तुकाराम महाराज दोन्ही बी चांगली राहू दे. पांडुरंग आम्हाला सगळं बरं वाटतं चांगलं वाटतं आम्ही तुमच्यासाठी करतो. हो सगळे सुखी ठेवा. हो ए जिजाबाई जावाय. मुक्ताबाई जिजाबाई माझी बायको पहिल्यांदा फुगडी खेळणार आहे. तर बघा तुम्हाला दाखवतो कशी ती फुगडी खेळणार आहे. प्रियांश मागे हो बेटा. बघा असं असं पाय पडू पडू नको फक्त इतकं पहिल्यांदा फुगडी खेळली मजा माझ्या. येते guys. कसं वाटलं? गो फॉर फुगडी. मस्त वाटलं. मस्त वाटलं. हा मी पहिल्यांदा फुगडी खेळली लहानपणी कधी खेळली असेल त्यानंतर इथे पहिल्यांदा पण वाईब एकदम मस्त आहे मस्त छान वाटतंय. हो एकदम मस्त. तुम्ही पण या वारीला एकदा तरी आम्ही आलंच वारीला पाहिजे. नाही आलोय आम्ही मध्ये आलोय. हा सेवा करायला आलोय पण आम्ही फील घेतोय वारीचा. हा चला तर वाटूया. आता दुपार झालीये आणि आता आमचं वाटून तर चालूच आहे पण प्रतीकची पण पेटपूजा इकडे चालू आहे. आता वाटायची सोडून प्रतीकने स्वतःची पेटपूजा करायला स्टार्ट केलंय. पण लागली भूक मला पण भूक लागली आता काय करणार आहे मग? झालं. आम्ही सकाळपासून वाटतोय. अजून तर लोक चालूच आहे. मग कर कर पेटपूजा कर. तुला बी खायचंय? नाही आम्ही आता निघलो आहे स्वतःची पोटपूजा करायला. पण आम्ही बघतोय की कुठं काही वेगळा मेनू आहे का नाही. पण आमच्याकडे जो मेनू आहे तोच मेनू आम्हाला सगळीकडे दिसलाय. मोस्टली केळं खूप जास्त आहे हो, पण most- केळं नाही खात एवढं कुणी. हो आणि आम्हाला पण नाही खायचे केळं पण आम्हाला वाटलं खिचडी वगैरे कुठं भेटली तर भारी शेवटच्या होईल. 5 मिनिटं संपला ड्रायफ्रुट्स पण 10 मिनिटात इव्हन वॉटर बॉटल पण घेतात लोक हो उन्हामुळे. हम्म पण केळी नाही घेतात. नेक्स्ट टाइम ठरवलंय की आम्ही केळी नाही आणणार. हो इव्हन राजगरचे लाडू पण इतके नाही. हो कारण गोड गोड किती खाणार ना.
ते पण बघू शकता तुम्ही, ही पोलीस गाडी आहे आणि ते लोकांना, पाणी वारकऱ्यांना अन्न पुरवत आहे. ही खूप मोठी लाईन लागली, खूप मोठी. आम्ही खिचडी शोधत शोधत आलोय. फायनली आम्हाला खिचडी भेटली आणि खिचडी शोधणारा माणूस या हो मागा बघा, या माणसाने खिचडी शोधली. आता आम्ही खाणार आहे खिचडी. हो, मिशन खिचडी आम्ही सक्सेसफुल झालोय शोधण्यात. आता तुम्हाला दाखवतो खिचडी. फक्त लाईन नाही पाहिजे आता खिचडीला. लाईन असेल ना, कारण असेलच ना, obvious एवढं अजिबात आता लाईन लावायची एनर्जी नाही राहिली अंगात. सो गाईज फायनली आम्हाला खिचडी भेटली आहे आणि आम्ही घेतली खिचडी. या आता आम्ही खातो कारण खूप जास्त लागली भूक. आम्ही आलो आहे घरी. ऍक्च्युली आम्ही थांबणार होतो, पालखीची वाट बघणार होतो, पण खूप जास्त उशीर होणार होता. म्हणजे 4:30-5 म्हणजे 5:45 एस्टिमेट टाइम दिलेला त्यांनी. हा, तर खूप जास्त टाइम लागणार होता आणि ऍक्च्युली आम्ही थकलो पण होतो खूप जास्त. ते केळी झाले, चिवडा झाला, पाणी बॉटल वाटून. सो आम्ही घरी आलो आणि आता आम्ही थोडा आराम करू. आणि आज पालखीचा स्टे आहे. सो लोणीला आम्ही तिकडे संध्याकाळी जमलं तर आम्ही संध्याकाळी जाणार आहे दर्शनाला जाऊ. हा, सो गेलो आम्ही तर तुम्हाला पण पालखीचं दर्शन देऊ. हा, सो गाईज आम्ही जसं बोललो होतो, आम्ही जमलं तर पालखीच्या दर्शनाला येऊ. सो आम्ही आलेलो आहे. आता वाजले जवळपास 8 वाजलेले. आम्ही दर्शनाला आलेलो आहे पालखीच्या. सो खूप जास्त गर्दी बघू शकता तुम्ही, खूप जास्त गर्दी आहे. आणि मे बी पॉसिबल झालं तर आम्ही एखादी व्हिडिओ क्लिप पण टाकू पालखीची, जर शक्य झालं तर. पहिली गोष्ट आम्हाला दर्शन भेटलं पाहिजे. आम्हाला भेटलं तर आम्ही तुम्हाला देऊ. बघा तुम्ही किती जास्त गर्दी आहे, पलीकडे जाऊ एकदम जास्त गर्दी आहे. हा तो रथ आहे जिथे ज्यात पालखी आलेली आहे, पण सध्या ती काढून ठेवली आहे आणि दर्शनासाठी. हा रथ तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ आहे. जसं की मी तुम्हाला बोललो होतो, मी तुम्हाला पालखीचं दर्शन करवेल जर पॉसिबल झालं तर. हीच ती पालखी आहे जी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जाते. ही तुकाराम महाराजांची पालखी आहे. हाय गाईज, आज आम्ही पूर्ण दिवस बिझी होतो. तुम्ही तर बघितलं आज आम्ही काय काय केलं आहे. पण खूप मजा आली, खूप जास्त. इव्हन ते आज आम्ही इव्हिनिंगला इथे पालखीचं दर्शन झालं, जिथे लोक इतक्या लांबून येतात आणि आमचं दर्शन झालं. हा, थोडा टाईम लागला, बट तरीही आमचं दर्शन झालं. आमच्या फेसवर दिसत असेल की आम्ही किती टायर्ड खूप आहे. जास्त थकलोय आणि फायनली पालखीचं दर्शन आमचं झालंय. आता खूप जास्त रात्र झाली, आम्ही घरी आलोय आणि फ्रेश झालो. आता आम्ही खूप जास्त थकल्यामुळे आता झोपणार आहे. असंच तुम्ही बघत राहा, आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन आमच्या चॅनलला व्हिडिओ येत राहतील. आजचा दिवस पूर्ण विठ्ठल नामाने आमचा गेला. आम्ही दिवसभर माऊली, विठ्ठल हरी, जय विठ्ठल करत होतो. शेवट पण आजचा करू. राम कृष्ण हरी. गुड नाईट. गुड नाईट. बाय. बाय.